नमस्कार मंडळी. पीठ पेरून कांदापात भाजी बनवूयात. यासाठी 4 ते 5 चमचा बेसन पीठ, काही मसाले घेतलेत. कांदापात भाजी धुवून घेतली, बारीक अशी चिरून घेतली. पातीचा जो कांदा होता तोही वेगळा चिरून ठेवला आणि कांद्याची पातसुद्धा. गॅसवर कढाई ठेवून घेतली. मोठा अर्धा चमचा तेल गरम करून यात अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग, पाव चमचा बडीशेप, 6 ते 7 लसूण पाकळ्या बारीक काप केलेले, कढीपत्त्याची पानं घालून चांगली चरचरीत फोडणी झाल्यावर पातीचा कांदा घातला. पातीचा कांदा मऊ झाल्यावर पावडर मसाले, लाल तिखट, पाव चमचा हळद, धनेपूडही घालू शकता आवडीनुसार. मसाले परतल्यानंतर मंद आचेवर मग नंतर कांदापात भाजी टाकली. गॅस मोठ्या आचेवर करून मस्त परतवून घेतली. चवीनुसार मीठ करून 1-2 मिनिटाची वाफ काढली. त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स केले आणि वरून आता घालूया 4 ते 5 चमचा एवढं बेसन पीठ. चणा डाळीचं पीठ घातल्यावर मध्यम ते मंद आचेवर एकसारखी भाजी परतवत राहायची आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या टायटलवरच्या त्रिकोणावर क्लिक करून डिटेल व्हिडिओ नक्की बघा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद.